किती उशीर? आवर की पटापटा. पहिल्याच दिवशी कामाला उशीर कशाला? पायलट सुमे काय ग? तर पहाटे पहाटे लवकर उठवलेस मला, आता आंघोळ तरी करू दे ना नीट. आंघोळीला एवढा टाइम कशाला लागतोय तुला? पहिल्याच दिवशी कामाला उशीर करायचा नाही. सुमे, मी कोणा दुसऱ्याच्या ऑफिस मध्ये कामाला नाही जाते, माझ्या स्वतःच्या ऑफिस मध्ये जातो. मी ओनर आहे तिथला, हं? मालक. इथंच सगळी पुढारी माती खात्यात, कळलं? आणि पुढारी ह्यो जनतेचा नोकर असतोय, मालक नाही. आणि जो पुढारी स्वतःला मालक म्हणून घेतोय तो तिथंच स्वतःच्या तळ्यात डुबक्या मारत बसतोय. तेव्हा तुला मुख्यमंत्री, चांगला मुख्यमंत्री बनायचं असेल तर जिम्मेदारीनं कामं पार पाडायला पाहिजे बघ. का मालक बनून बनतोस गल्लीतला पुढारी, म्हणजे 4-8 जण मागणं मालक मालक म्हणत फिरतील. एवढ्यावरच खुश होणार आहेस तू? छे छे, अजिबात नाही. मम्मा जीव घेईल माझा. हे बघ पायलट, मम्मासाठी नाही का मायासाठी नाही, तू पुढारी बनायचं तर समाजासाठी, कळलं? होय बाई. जा आता, आवर पटापट. हे बघ पायलट, टायमावर पोचायचं, अजिबात उशीर करायचा नाही. आणि तिथे गेलं फक्त कामावर ध्यान द्यायचं, कळलं? आणि मला सारखं फोन करत बसायचं नाही. मधली सुट्टी झाली की जेवायचं. आणि हा, मी जेवण घेऊन येणार, मग परत कामाला लागायचं. आणि संध्याकाळ झाल्यावर इकडं तिकडं न फिरता चुपचाप घरी यायचं. आणि होमवर्क करायचा, आ? म्हणजे गृहपाठ. हो. तुम्ही अगं काय आहे, मी शाळेत आहे का? भावी नेता आहे मी. हा, हेच नेत्यांना वाटतं आपण काय केलं नाही तरी चालल, नुसती भाषण ठोकली की झालं. पण आपण असं काही करायचं नाही, कळलं? कळलं. हा, नीट मन लावून मनापासून काम करायचंच बघ तू. काम चुकारपणा करायचं नाही. आता मी कारखान्यावर डबा घेऊन येणार आहे, तर तू मला काम करताना दिसला पाहिजेस. हो, आणि मी वाट बघतोय तुझी, त्यामुळे लवकर ये. येते, आवर पटापटा. सुमे, हे बटन लागत नाहीये ग शर्टचं. बघू कुठं लागले की नीट? अगं कुठे नीट आहे? नीट लागतच नाहीये, बघ ना. कुठं बसत नाही बघ. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय का? बघ, हे लावून बघ. एक मिनिट. खोटारड्या, राजकारणात खोटं बोलायचं नसते, कळलं? मी राजकारणात नाही, आपल्यात खोटं बोलतोय, आणि ते पण माहिती आहे मला. आवर पटापटान खाली आहे. समरला यायला किती उशीर? समर, समर. कसं दिसतोय मी? मस्त. शोभतोय की नाही समरचा पिये? पण पीएचं काम नीट करा म्हणजे झालं. अहो भाऊजी, किती वेळ पेपर बघताय? फाटेल तो आता. किती कौतुक करताय. नरसिंगराव, कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे ही. कसलं कौतुक? अब्रूचे धिंडवडे आहेत ते. टाकून द्या तो पेपर. आले आले. पहिले पटापट नाश्ता कर आणि निघ. सुमन, हे बघ, तुझं पेपरवाल्याने किती कौतुक केलंय. अहो, हे सगळं पायलटमुळे झालं. त्यानं गाडी आणली नसती तर झालंच नसतं काय. पायलट, सगळं ध्यानात आहे ना? हो ग बाई, टायमावर पोहोचायचं, उशीर करायचा नाही, फक्त कामावर लक्ष द्यायचं, तुला सतत फोन करत बसायचा नाही, मधली सुट्टी झाली की जेवायचं. आणि हा, तू दुपारी डबा घेऊन येणार आहेस,
आणि जेवण झालं की पुन्हा काम करायचं आणि संध्याकाळी इकडे तिकडे फिरत न बसता थेट घरी यायचं आणि मन लावून मनापासून काम करायचं. सगळं पाठ झालंय आता मला. वा, याला म्हणतात मार्गदर्शन. फार चांगलं शिकवलंयस तू सुमन. मामनजी, सुमन नाही हो, सुमी. चला येऊ आम्ही. मम्मा येतो ताई. थांब नरसू. काय झालं ताई? इथे राजकारणाचा अनुभव कुणाला आहे? अर्थात तुला ताई. अगं भाऊजींना आमदार, त्यानंतर एक वेळा 13 दिवसाचे मुख्यमंत्री आणि एक वेळा 7 दिवसाचे मुख्यमंत्री, हे तूच बनवलंस ना. म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव तुलाच आहे राजकारणाचा. ऐकलंस? त्या दिवशी तू म्हणाली होतीस ना की तुला राजकारणातलं काहीच कळत नाही. मग तू यात पडू नकोस. समरने काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवेन. तू घरातलं बघ. मंत्री पाटलांची सुनबाई आहेस ना, मग तसंच वाग. अगदी बरोबर ताई. मी येऊ आता. नमस्कार मामासाहेब. यावर्षी दिवाळीला मिठाईची ऑर्डर. हा आहे नेहमीप्रमाणे. अरे हो, फक्त 4 लाडू जास्त वाढवा. सुनबे आल्यात ना यावर्षी. ताई येऊ मी. या वर्षीची ऑर्डर कॅन्सल करा. कॅन्सल? हा, यावर्षी सगळा फराळ मिठाई मी बनवणार. अगं पण दरवर्षी आपण यांच्याकडनंच घेतो मिठाई फराळ. मामासाहेब, अहो सासूबाईंच्या शब्दाचा जरा तरी मान ठेवा. एकदमच किरकोळीत काढू नका त्यासनी. म्हणजे आता सासूबाईंनी काय सांगितलं, घरातलं सगळं मी बघणार. मग मी घरातला निर्णय घेतलाय, फराळ मी बनवणार. अगं पण यांचा फराळ आणि मिठाई खूप फेमस आहे. अहो मग मी कुठं नाही म्हणलंय, पण मी बी तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याची पोर आहे. मी केलेला फराळ आणि मिठाई खाऊन तर बघा, मग कळत. आणि घरातला फराळ घरात करण्यातच मज्जा आहे. काय सासूबाई, बरोबर आहे ना? हो, पण हे आमचे नेहमीचेच आहेत. असं नाही या सासूबाई. अहो तुम्ही तरी तुमच्या शब्दाला जागा. तुम्ही राजकारणातलं बघणार आणि मी सगळं घरातलं बघणार, असं तुम्हीच म्हणलाय. दादा, आता तुमची मिठाई फेमस आहे म्हणलाय, तेव्हा तुम्हाला ऑर्डरची काही कमी नसणार. मग मला माझ्या घरासाठी करू द्या. ऑर्डर कॅन्सल. नमस्कार, येतो मी. चला, मी फराळाचं बघते. ताई मी पण येऊ? नाही, थांबतो इथेच. हा? दिवसभर लक्ष ठेव घरात. त्या खानावळ वालीवर लक्ष ठेव आणि बघ ती काय करते ती. अगं पण ताई समरचा पिये आहे ना मी. एका दिवसाने काही होत नाही. थांब इथेच. मामासाहेब, बाहेर साहेब वाट बघत बसले ती. चला की लवकर. बबन, आज समरचा पिये तू. अयो, नरसिंगरावांना घरात महत्वाचं काम आहे, जावा तुम्ही. हा चालतंय. मामासाहेब आशीर्वाद द्या. जातो. मामासाहेब ती पियेकडे फायली असते त्यानं. तसलं पण देतात. हे नाही देणार. बर, जातो. बर. काय सुरेश भाऊ, मंगलवानी बोला की. अहो काय नाही, दिवाळीच्या फराळाची ऑर्डर होती, द्याल का करून? का तुम्ही नाही करणार होय? आम्ही आमची घरची करणार आहे हो, पर बाहेरची एक मोठी ऑर्डर आहे. मला काय जमणार नाही. तुम्ही करून देत असाल तर सांगा. होय, मला बी ह्या टायमाला जमणार नाही. बघा जमतंय का ते. चालतंय की.
देतो की करून. तसं मला बी लय कुठं काम आहे आता. मोठी ऑर्डर आहे, टायमात द्याल ना व? देणार की. तुमची दिवाळी खराब नाही करणार. आता घरी जातो आणि स्वयंपाक करतो आणि कारखान्यावरचं डबं पोचून आलो की लगेच तुमचा फराळ घेतो करायला. सकाळी येऊन लगेच घेऊन जावा. सुमी माझी वाघीण असती तर रातच्यालाच फराळ तयार. तिचा लय हात चालतो बघा फराळात. ठीक आहे, तुम्ही कारखान्यातनं जाऊन या, मग काय काय ऑर्डर आहे ते सांगा, येतो आम्ही. हा हा, चला येतो वहिनी. हा येऊ का? अय सुरेश, अरे कुठं रे? घराकडं कुठं? अरे काल शिंगल बसला मला. दिवाळी शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी आली घरी. नाही नाही, ते मी आकडा खेळायचं सगळं सोडून दिले बाबा. हे माहित आहे आम्हाला. आता तू दिसला म्हणून सांगितलं आम्ही तुला. नाही नाही, चला येतो. कामं पडल्यात घरी माझ्याले. आला सुमीने चांगल्या मुसक्या आवळ्या दिसतायत. तुम्ही लग्न होऊन गेल्यापासून जुगारचं नाव घेतलं नाही त्यानं. चल, अरे आपला बसलाय ना. जाऊ देत. हा मामी साहेब, जरा धोतर हातरू लागा बघू. होय, चल हातरूया. गीता ताई, झालं का? आणि हे बघा, तुम्ही पीठ मळू नका, मी माझ्या पद्धतीने मळते. त्याशिवाय कुरकुरीत होणार नाही चकल्या. हे बघा, बरोबर आहे. होय, हाय. सुमी मॅडम हेच म्हणत होता ना ते. होय, ह्याला धुवून घ्या पहिलं. हा लक्ष्मण दादा, आपल्याकडे कडे आहे ना मोठी, नसेल तर मागून घ्या, नाही तर तळणार कशात? कळीचे डोक्याला. मी काय म्हणते सुमन, घरात कसला आहे सगळा ताप? आपण आयता मागूया की फराळ. मामी साहेब, आयता खाण्यात मज्जा नाही काय. चला उठा बघू. मामा साहेब, हे घ्या पेपर हातरा बघू इथं. लक्ष्मण दादा, आपण बुंदी पाडून घेऊया. चला या. पण मी चला ये. गडे हो. माझ्या पीए पदाचा पहिला दिवस या लाडूवालीने खाऊन टाकलाय. बघा की, मला बी सकाळपासून कामाला लावलंय. मग कर काम. अगं जेवढी लवकर कामं होतील ना, तेवढा मी जनसंपर्क कार्यालयात लवकर जाऊ शकीन. पेपर हातरा आधी. बरं, तुम्ही हे सगळं आवरून घ्या, तर मी चकल्या करायला घेते. हा, मी तेल तुलून देतो. बाय बाय बाय, कट्टा आला मला तर काम करून. मामा साहेब, जरा धरा. हा अगं द्या. चला चकल्या करायला घेऊया. हं?
एवढासा फराळ करायला किती वेळ आहे? अहो तेवढा टाइम लागतो मामासाहेब. कसला टाइम? एवढंच काम करायला एवढा टाइम? मी असतो ना असं फटाफट केलं असतं. होय का? मग मग फिरवा बघू थोडा वेळ शेवगा. हा? या. असं कसं मामासाहेब आहे मी. घाबरला वाटतं. नाही मामासाहेब कधी कोणाला घाबरत नाही. होय मग या करा सुरू. या लवकर. अगं सुमन, या या या. ठीक आहे. घ्या. हा. करू. अहो मामासाहेब ह्यो कसला आकार? राहू दे की वेगळ्या आकाराचे आहेत. जमतंय ना हो? हो म्हणजे काय सोपं आहे, करतोय. करा सुरू. संपलं वाटतं पीठ. द्या. हा सुमे बोल. पायलट कसं सुरू आहे काम? काम हा हे काय सुरूच आहे काम. हे बघ सुरूच आहे. तू बोल ना. काय नाही, मी जेवण घेऊन येते तुझं हो ठीक आहे. आणि तुझ्या पियेचं बी. मी पी ठीक आहे चालेल. चल ठेवू का? येते मी लवकर. हो ठीक आहे चालेल. बबन सुमी जेवण घेऊन येते लवकरच. अयो पण होय साहेब, तुम्ही तर म्हणला की सुमी म्हणली मन लावून काम करायचं. मग आता सुमीनं जर विचारलं काय काय काम केलं तर काय सांगायचं? हे बघ बबन, जनसंपर्क कार्यालय आहे ना हे. आता ज्यांना संपर्क साधायचा तेच आले नाहीत तर आपला काय दोष आहे ना. हा आपला काय दोष नाही म्हणा. मला तर जाम भूक लागली रे आता. कधी एकदा जेवण येतंय असं झालंय. कदम, हा सुरेश डबा घेऊन कधी येलो? सुमीचं लगीन झाल्यापासून सुरेश कारखान्यावरचं डबं घेऊन कधी टायमात आलाच नाही. काय जेवणाची वाट बघताय व्हय? होय. आम्ही पण बघतो याव. सुरेश आला नाही व्हय अजून? नाही ना. आला बघा सुरेश. आलं बघा जेवण. बाबन्या आलंय भारी जेवण, गरमा गरम नुसतं. साहेब तुम्ही? नाही मला नको. सुमी येईलच इतक्यात. पण साहेब तुम्ही उपाशीन आम्ही जेवायचं असं कसं? नाही नाही, सुमी येतच असेल आता, वाटतच असेल. तर सुरुवात करा की तुम्ही. ए बाबन्या, सुमी येईन ताव येईन. ही माझा डबा घ्या. हा मी घरी जाऊन खाईन. सुरेश, तू काय स्वतःची स्वतःकडेच खानावळ लावलीस का काय? आज तसं नाही बाबण्याला का. आज सुमीचं लग्न झाल्यापासून मला घरात जीवच वाटाना. मग हिथं आणून जीवतो आपलं सगळं. हा जेवा जेवा, घ्या जेवून सर. नाही तारे खरंच नको. सुमी येईलच इतक्यात. नाही नाही असं कसं. अहो आता जावाय बाप्पानी उपाशी राहायचं आणि आम्ही जेवायचं. नाही हे नाही जमणार. जेवा जेवा. पण सुमी. अहो ते आल्यावर तिचं बघू. कामाच्या माणसाला उपाशी ठेवणं शोभतं का सुमीला? आणि तुम्ही जेवा.